आज मी मस्तपैकी छान चवदार झणझणीत टेस्टी असं माशाचं कालवण म्हणजेच मच्छीचं कालवण बनवलेलं आहे। हे बघू शकता, इतकं छान चवदार टेस्टी कालवण हे बनलं जातं खूप सोप्या पद्धतीने आणि आमच्या गावरान पद्धतीने, म्हणजे जशी माझी आई बनवते ना अगदी तशाच पद्धतीने मी हे कालवण बनवलेलं आहे। इतकं टेस्टी बनतं, सोप्या पद्धतीने बनतं आणि खायला मात्र इतकं भारी लागतं की तुम्ही फक्त एकदा करून बघा आणि याची टेस्ट घेऊन बघा। नेहमी तुम्ही अशा पद्धतीने तरी नक्की बनवता, इतकं भारी लागतं हे माशाचं कालवण। तिकडे बघू शकता छानपैकी असे हे मच्छी बोलते मी याला, तर मच्छी मस्त कट केली, स्वच्छ धुवून घेतली। ही गोड पाण्यातली मच्छी ही खूप चवदार असते, टेस्टी असते आणि याचे कालवणच बनवलं जातं, म्हणजे रस्सा बनवला जातो, याला आपण फिश करी बोलतो। त्यानंतर इकडे मी थोडासा मसाला भाजून घ्यायचा आपल्याला। पातळ असे 2 मोठे कांदे जरा पातळ कट करून घेतलेत, ह्याच्या पाकळ्या आपल्याला काढायच्यात। त्यानंतर थोड्याशा मिरच्या, अद्रक, लसूण आणि हे थोडं सुक्कं खोबऱ्याचं पातळ काप केलेत। आता काय करायचं आपल्याला, हे सगळं ना थोड्याशा तेलामध्ये जरासं भाजून घ्यायचं, अगदी जास्त नाही भाजायचं, म्हणजे एकदमच काळपट नाही करायचं, थोडंसं भाजायचं। आणि हे थोडेसे खड्या मसाल्याचं पाकिट आणलंय, त्याच्यामध्ये टाकलेत। बेसिक खडे मसाले असतात बघा, लवंग, इलायची, दालचिनी, त्याच्यामध्ये टाकले आणि खूप छान चव येते। बस, याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच वापरायचं नाही। थोडंसं तेल टाकलेलं आहे, ह्याच्यामध्ये हा पातळ उभा चिरलेला कांदा जो आहे तो आणि जे पण आपण अद्रक, लसूण, खडा मसाला घेतलाय का तो याच्यामध्ये टाकून भाजायचा। ते इकडे बघू शकता मस्तपैकी आता हे कांदे आपण भाजून घ्यायचे, अगदी थोड्याशा तेलात परतून घ्यायचं, काही जास्त अगदी लालसर नाही करायचा, काही नाही, थोडासा भाजून घ्यायचा। याचा रंग थोडा चेंज झाला की मग आपण उरलेले सगळे मसाले आपण याच्यात टाकून घ्यायचे। तोपर्यंत जी आपण स्वच्छ मच्छी धुवून घेतली आहे ना, म्हणजे मासे धुवून घेतलेत ना, त्याला थोडीशी हळद, मीठ आणि मसाला लावून चोळून ठेवून द्यायचं, म्हणजे त्याला एक कोटिंग करून ठेवून द्यायचं। याने खूप छान चव येते रश्श्याला, फ्लेवर मस्त येतो आणि जे माशाचे पीस असतात ना त्याला एक छान फ्लेवर येतो, म्हणजे चवदार बनतं रस्सा। ते बघू शकता, याला थोडा वेळ ठेवून द्यायचं झाकण ठेवून, तोपर्यंत आपण हा मसाला भाजून घेऊया। आता हे सगळा उरलेला मसाला, खोबरं, खडे मसाले, अद्रक, लसूण, हिरवी मिरची, हे सगळं कांद्यासोबत भाजून घ्यायचं, कारण आपल्याला याचं एक वाटण करायचं। आता फिश करी म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे फिश करी म्हणजे रस्सा वगैरे बनवलं जातात, तर आमच्याकडे हे अशाच सोप्या पद्धतीने बनवलं जातं आणि चांगल्या म्हणजे भारी वाटण करून सुद्धा बनवलं जातं। पण काय होतं, कधी कधी कमी वेळामध्ये केलेलं ना रेसिपी खूप छान बनतात। हे बघा चांगलं भाजून निघलेलं आहे, एक 5 मिनटं मंद आचेवर याला असं भाजून घ्यायचं, जास्त याला करपून देऊ नका, नाहीतर कडवटपणा रश्श्यामध्ये तयार होऊ शकतो। आता मी हे काढून घेते, हे बऱ्यापैकी आता भाजून निघलेलं आहे, एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याचं वाटण करायचं। तोपर्यंत आपण हे मसाला जो भाजलाय त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं। हे बघा असं तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं, गॅस स्लोच करायचा, कारण कढाई ऑलरेडी तापलेली आहेत आणि आपण जी मच्छीला हळद, मीठ, मसाला लावून ठेवलं आहे बघा, ते एक पीस उचलून ह्या तेलामध्ये सोडून द्यायचे, म्हणजे असं सेट करायचे आणि ह्याला थोडंसं फ्राय करायचं। हे अशा पद्धतीने रस्सा फिश करी करून बघा, खूप चव येते। ह्याला थोडंसं असं भाजून घ्यायचं, खालीवर करायचं मंद गॅसवर, जास्त काही कडक करायचं नाही, म्हणजे का आपल्याला ही मच्छी काय फ्राय करायची नाही, फक्त नॉर्मल याला शेकून घ्यायचं हलक्या हाताने। हे बघा हे असं हलक्या हाताने याला शेकून घ्या, अलटीपलटी करायचं आणि थोडासा याचा रंग चेंज झाला की लगेच काढून घ्यायचं। हे असे फ्राय करून जर रस्सा केला ना खूप भारी चव येते, तुम्ही ट्राय करून बघा। हे बघा मस्त सगळे घेतले आहेत मी तेलामध्ये थोडेसे परतून, आणि वाटणसुद्धा मसाल्याचं मी करून घेतलंय, जो मसाला वाटला होता। तर कढईकडे आलो आहोत, तेल तापत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये कांदा आणि टमाटर परतून घ्यायचं आहे। हे बघा एक मोठा टमाटा वापरायचा, त्याच्यानंतर आपण हे जे वाटण केले ना हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि मंद आचेवर थोडं परतून घ्यायचं। तर थोडंसं जरासं याला परतून घेते, खूप मस्त लागते ही फिश करी, नक्की ट्राय करा। मच्छी फ्राय सुद्धा मी लवकर दाखवन, सगळ्यांनाच फिश करी आवडते, गावाला तर खूप असे जसं मी बनवते ना तसं खूप बनवलं जातं। तर आता आपण जे वाटण केले ते सगळे याच्यामध्ये टाकून घेऊया, जे आपण कांदा टमाटर परतून घेतले त्याच्यामध्ये, टमाटर जे परतून घेतले त्याच्यामध्ये हा मसाला परतून घ्यायचा।
आणि याच्यामध्ये आता आपण थोडेसे बेसिक मसाले टाकूया, ज्याने छानपैकी ग्रेव्ही तयार होईल. गॅस इथं ह्या स्टेजवर स्लोच करायचा. 1 चमचा हळद टाकून घेतलेली आहे. 1 मोठा चमचा हळद टाकायची. खूप चांगला रंग येतो रश्श्याला. त्यानंतर चवीनुसार मीठ इथं थोडंसं अजून ॲड करायचं. आपण थोडंसं मच्छीला सुद्धा लावलेलं आहे, त्यामुळं जरा जपून इथं मीठ वापरा. इथे लाल तिखट वापरले. मसाल्यामध्ये 2-4 मिरच्या ॲड केलेल्या आहेत, त्यामुळं लाल तिखट इकडे आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. धना पावडर 1 सव्वा 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा टाकलेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत गरम मसाला. हा खड्या मसाल्याचा गरम मसाला पावडर इतका भारी आहे, मस्त चव येते रश्श्याला. तर गरम मसाला मी इथे टाकले 1-1.5 चमचा. आणि आता हे सगळे मसाले आपण हलक्या हाताने परतून घ्यायचं. जोपर्यंत याला छानपैकी तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. जितका मसाला व्यवस्थित परतला जातो तितकाच रश्श्याला चव येते. गॅस स्लोच करायचा. असं तेल सुटेपर्यंत मसाला फ्राय करायचा आहे. पाहू शकता किती मस्त असा ह्याला तेल सुटायला लागलेलं आहे आणि मसाला आपला छानपैकी फ्राय झालेला आहे. ह्या स्टेजवर ह्याच मसाल्यामध्ये तुम्ही चिकन मटनसुद्धा बनवू शकता. तर मसाला आपला बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे. 2 कोकमचे इकडे मी तुकडे टाकलेले आहेत. ह्याने खूप छान चव येते रश्श्याला. एक थोडासा आंबूसपणा जाणवतो खाता वेळेस, जो मस्त वाटतो. आणि बऱ्याच ठिकाणी माशाच्या कालवण्यामध्ये ना हे कोकम हे आवर्जून टाकले जातं, तर नक्की टाका 2 तुकडे. खूप छान एक मस्त सुगंध येतो आणि रश्श्याला एक भारी चव येते. तर थोडेसे 2च तुकडे असे टाकलेले आहेत, काही जास्त वापरलं नाही. आता हा मसाल्याचा रंग तुम्ही बघू शकता किती छान झाला आहे. आणि कोकम टाकल्यामुळं ना ह्याची चव भारी लागते. आता हे झालेलं आहे टाकून. ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं, कारण आपल्याला बनवायचा रस्सा करी बनवायची, त्यामुळं थोडंसं पाणी टाकले. कारण अगदीच पातळ नको, म्हणजे पाण्यावानी नको करायला, त्यामुळं थोडंसंच पाणी टाकले. करी कशी घट्ट थिकनेस असला की ती खायला पण बरी वाटते, त्यामुळं मी थोडंच पाणी टाकले. झाकण ठेवलं आणि 1-2 उकळ्या येऊन द्यायच्या. मंद गॅस ठेवायचा, म्हणजे स्लो गॅस ठेवायचा. आणि याला असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. आता ही थोडीशी उकळी फुटली म्हणजे खळखळून पहिले उकळी येऊन द्यायची. आणि मग एक आपण जे फ्राय केलेले माशाचे पीस आहेत ते एक अलगद हाताने रश्श्यामध्ये सोडून द्यायचे. हे असं जर एकदाच असं जमलं तर हे असं डायरेक्टसुद्धा सोडू शकता, किंवा एक पीस उचलून असं रश्श्यामध्ये सोडू शकता. आता याला हलक्या हाताने मिक्स करायचं. जास्त काही आता उकळून द्यायचं नाही. 1-2 उकळ्या आल्या की गॅस बंद करायचं, कारण काय होतं गरम रश्श्यामध्ये शिजल्या जातात. दुसरी गोष्ट, म्हणजे भरपूर वेळापर्यंत जर याला तुम्ही शिजून दिलं तर मच्छीचे तुकडे होऊ शकतात, गाळ होऊ शकतात. आता मच्छी कशी आपल्याला खाण्यात आली पाहिजे, त्याचे पीस आहे तसे राहिले पाहिजेत, त्यामुळे जास्त नाही उकळून द्यायचं. रश्श्याचा फ्लेवर, माशाचा फ्लेवर सगळा उतरला इतकंच उकळून द्यायचं. याला गॅस स्लो ठेवला आहे बघा मी, आणि स्लो गॅसवर छानपैकी हे कालवण आपलं मच्छीचं शिजत आहे. सुंदर झालेलं आहे, टेस्टी लागणार आहे ही भाजी. तर बघा आता झालेली आहे परफेक्ट आपला हा माशाचा रस्सा. वरून मी कोथिंबीर टाकली आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त झालेला आहे. रंग तरी याची किती भारी आलेली आहेत. आणि माशाचे पीससुद्धा आपले छानपैकी शिजून निघलेले आहेत. तर गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत मस्त लागतो हा मच्छीचा रस्सा. नक्की करून बघा. तर खायचं मन झालं होतं म्हणून आज मस्त बेत बनवलेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि केलं आहे मी आता माझं हे प्लेट तयार. तर पाहू शकता किती छान असं आपलं हे प्लेट तयार केलेलं आहे. गरमागरम माशाचा रस्सा, म्हणजे फिश करी बनवलेली आहे. टेस्टी, चवदार आणि झणझणीत बनवलेली आहे. सोबत कांदा, लिंबू, कांद्याची पात घेऊ शकता, बाजरीची कडक भाकर, ज्वारीची कडक भाकर आणि राईस घ्यायचं आणि याचा आस्वाद घ्यायचा. तर मग गरमागरम ही ज्वारीची भाकर बनवलेली आहे. आणि आता हे एक बाईट्स उचलून बघते. अप्रतिम, इतका भारी स्वाद लागला. खाता क्षणी पूर्ण रश्श्याचा फ्लेवर असा जाणवला. आणि दुसरी गोष्ट, कोकमचा थोडासा आंबूसपणा इतका भारी वाटला. आणि मच्छीचा जो पीस आहे ना तो इतका भारी वाटतोय, म्हणजे जास्त गाळ नाही झाला, परफेक्ट असा तुकडा उचलता आला. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही फिश करी? नक्की ट्राय करा. अशा पद्धतीने एकदा करून बघा, सर्वजण आवडीने खातील. आणि नेहमी तुम्ही अशा पद्धतीने करून बघता. कुठलाही जास्त कुटाणा नाही ना, जास्त वाटण नाही, सोप्या
पद्धतीने, अगदी गावरान पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा.